the quintessential chocolate boy has always been of the Marathi film industry, standing across theatre, films, television, OTT space. And it's an honor to have you with us at the Red Glory Film Festival, which is curated by Book My Show. And our official radio partners are Radio 1 94.3 and Fever FM 104.0. Streaming partners, PVR Cinemas and Cinepolis. Outdoor partner, of course, Bright Outdoor Media. So yes, here we are to talk about the cult film, which is Mumbai, Pune, Mumbai. And what a film it has been. The title itself and all the adjectives that are thrown at this film, showered upon this film. What do you make of it? The cult classic. Hello, check. Sagaina, namaskar. Uh, it's extremely humbling. It's a very proud moment for me that the Red Lorry Film Festival, the first film that we're showing is a Marathi film in Maharashtra, and rightly so. So thank you to the organizers for that. Cherry on the cake is that it happens to be my film. And personal happy moment is that film is Mumbai Pune Mumbai, because I think in a lot of ways Mumbai Pune Mumbai changed how people perceived Marathi cinema. And I'm not saying because I'm sitting here or because I'm a part of it. I genuinely feel that the film was ahead of its times. Truly. It feels amazing because अगर आप देखो तो मुंबई पुणे मुंबई के पहले प्योरेस्ट लव्ह स्टोरीज बडी कम थी मराठी में. मतलब तमाशापट असायचे ज्याच्यात लव्ह अँगल असायचा, भावकीचे चित्रपट होते ज्याच्यात लव्ह अँगल होता. सो लव्ह वॉज ऑलवेज एन अँगल टू अ पर्टिक्युलर सिनेमा. कॉमेडी फिल्म लव्ह अँगल, ग्रामीण सिनेमा लव्ह अँगल. That way in the recent times I think Mumbai Pune Mumbai is a very purest, मतलब प्योर लव स्टोरी, क्लासिक लव स्टोरी. और उस टाइम पे लव स्टोरी के जितने पैरामीटर्स थे जो सो कॉल्ड बॉक्सेस टिक करने पड़ते हैं लव स्टोरीज के लिए कि हाँ मापदंड जो आहेत की यू नीड अ लॉट ऑफ कैरेक्टर्स एंड यू नीड टू फैमिलीज, बॉय फैमिली, गर्ल फैमिली. आई थिंक मुंबई पुणे मुंबई इन अ वे डिड नॉट टिक एनी ऑफ द बॉक्सेस. ओनली 2 कैरेक्टर्स. आपका हीरो टी शर्ट और शॉर्ट्स में घूम रहा है, आपकी हीरोइन ऑलमोस्ट घर के कपड़ों में आई है बिकॉज शी इज कमिंग टू रिजेक्ट द बॉय. एंड इट्स अ कॉन्वर्सेशन फिल्म, इट्स अ वन डे फिल्म. लव स्टोरी है तो यार कमाल के गाने होने चाहिए. तो एक गाना है पूरी पिक्चर में जिसमें हीरोइन नहीं है बिकॉज ही इज टॉकिंग अबाउट हिज एक्स गर्लफ्रेंड. तो और जो एक्स गर्लफ्रेंड है उसका चेहरा हमने जानबूझ के नहीं दिखाया है. तो तीसरे कैरेक्टर का चेहरा ही नहीं देखते आप पूरे पिक्चर में. ओनली 2 कैरेक्टर्स इन द एंटायर फिल्म. इट्स अ 100+ मिनट फिल्म. So in a lot of ways, I think a lot of things were undone by the film. Of course, subconsciously, क्योंकि हमने कुछ तीर मारने के लिए पिक्चर नहीं बनाए. हमने पिक्चर बनाए कि चलो यार पिक्चर बनाते हैं, अच्छी पिक्चर है. And now, when we look back and we see the film, we say, wow, मतलब this is how people received the film. And I've always maintained, and I've always said it on every given platform, that Marathi audiences हे श्रेय आहे. कारण मला असं वाटतं की of all the audiences in the country, Marathi audiences are extremely evolved as far as arts and culture is concerned. Their acceptance of progressiveness, their acceptance of newness in any art form is far higher than most other people, is what I personally believe in. आणि त्यामुळे ना महाराष्ट्रीयन लोक खूप छान रिसीव करतात. तुम्ही काहीतरी वेगळं दिलं, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स दिलं आणि काहीतरी प्रोग्रेसिव्ह दिलं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळे मुंबई पुणे मुंबई खूप इंटरेस्टिंग झाला, खूप चांगला रिसीव्ह झाला. आणि त्यामुळे आता अजून ते ॲक्युलेट्स येत आहेत. अँड व्हेरी थँकफुल टू दी ऑर्गनायझर्स, एव्हरीबडी हिअर अँड सौरभ अँड द होल टीम दॅट वी आर ओपनिंग द फेस्टिवल विथ अ मराठी फिल्म अँड दॅट्स माय फिल्म. आपण बोलूच फिल्म बद्दल आणि फिल्म बघणार देखील आहोत आपण. 2 कॅरेक्टर्स आहेत फक्त. ओनली 2 कॅरेक्टर. 2 कॅरेक्टर्स. फिल्म आहे 2 सिटी बद्दल, मुंबई आणि पुणे. शूट झाली आहे पुण्यात आणि 2 तासापेक्षाही कमी ड्युरेशनची फिल्म. 110 मिनिट्स. आणि स्वप्नील जसं म्हणाला प्रोग्रेसिव्ह फिल्म आहे. मला आठवतं आणि आम्ही डिस्कस करत होतो, दिलसे आलेला 90s, लेट 90s मध्ये. त्याच्यामध्ये प्रीती झिंटाचं कॅरेक्टर शाहरुख खानला विचारतं पहिल्यांदा. इट वॉज अ बोल्ड मूव्ह इन द सेन्स दॅट शी आस्क्ड शाहरुख खान की तू वर्जिन आहेस का, ऑफकोर्स इन हिंदी. इन हिज फिल्म
the female character asks the protagonist, "Are you a virgin?" Yeah, she does. So in that sense, it was absolutely out of the box, risque. Absolutely risky. Well, I'll tell you a small anecdote now. The film is a super hit and a cult and everything. But till the time the film even released, a lot of people were telling the producers कि मत कर यार release नहीं चलने वाली है. Because like I said, it was not ticking a single box that a love story needs. Lot of characters, नहीं, सिर्फ 2 characters. Lot of nice colors and beauty and location and नहीं कुछ नहीं है वो. आधी चड्डी में टी-शर्ट है, ऐसा बेसिक कपड़े पहन के लड़की है, सिंगल नॉट अ सिंगल कॉस्ट्यूम चेंज, नहीं चलेगी. लव स्टोरी है, मराठी में नहीं चलेगी. सो a lot of people till time the film released were telling the producers कि बनाई है, अभी पीएनए पे खर्चा मत करो, वो तो बचाओ, मत रिलीज करो, नहीं चलने वाली पिक्चर. And kudos to the producers also that they stood by the film and they said that we'll release this film. लेते हैं chance. And Satish and me and Mukta and all of us and मुझे याद है तब इतना aggressive और extensive promotions नहीं होते थे फिल्मों के. I'm saying 2008, 9, 10, 11. तो लेकिन जो थोड़े बहुत promotions हमने किए, every single promotion, one common question that was asked to us was, love story क्यों बना रहे हो मराठी में? नहीं चलती है. एंड वेरी हम्बली वी यूज्ड टू से कि किसी ने बनाया नहीं इसीलिए हम बना रहे हैं. क्योंकि किसी को तो बनाना चाहिए ना. हाउ विल यू नो कि चलती है की नाही चलती अनलेस यू अटेम्प्ट इट. मी नेहमी असं म्हणतो की कोण चुकतं? जो प्रयत्न करतो तोच चुकतो ना. इट इज लाईक मी सेइंग की माझी पोळी माझी चपाती कधीच चुकत नाही. अरे कारण मी बनवतच नाही. जर बनवली तर चुकेल ना. तर तुम्हाला अटेम्प्ट करायला लागणार. मला असं वाटतं की कुठलाही आर्ट फॉर्म हा चूक आणि बरोबर ह्या मापदंडात अडकूच शकत नाही. इट्स एन एक्सप्रेशन अँड एक्सप्रेशन्स कॅन नेव्हर बी राईट और रॉन्ग. इट्स अ पॉइंट ऑफ व्यू. इट्स सब्जेक्टिव. यू नीड टू एक्सप्रेस इट एज अ मेकर. वो लेट द फेट ऑफ द फिल्म डिसाइड कि वो अच्छी लगी, बुरी लगी, चली, नहीं चली. बट आपका हक है टू एक्सप्रेस व्हाट यू वांट टू टेल द स्टोरी दैट यू वांट टू टेल. और आप जितनी ऑनेस्टी से उसको बताओगे, चांसेस आर कि उतनी ऑनेस्टी से वो रिसीव होगी. करेक्ट. ऑल्सो देयर आर वेरी फ्यू फिल्म्स आई मस्ट से जहां पर जो बैकड्रॉप आप चूज करते हो वो अपने आप में किरदार बन जाता है. 101%. एंड हियर पुणे सर्व्स नॉट जस्ट एज अ बैकड्रॉप बट ऑल्सो एज अ कैरेक्टर, राइट? Absolutely. सो हाउ डू यू सी दिस डिफरन्सेस? हा जो कॉन्ट्रास्ट तुम्ही दाखवलाय, मुंबई न दाखवता मुंबईबद्दल भाष्य. There's a huge commentary on Mumbai, the landscape, as opposed to Pune landscape. Please talk. So how many Maharashtrians in the house right now? How many Maharashtrians here? Okay, so please give me a when I tell you what I'm going to tell you is Mumbai and Pune to Maharashtra is what Apple and Android is to the world. Is that correct? अगर आप Apple यूज करोगे ना, आपको Android पसंद ही नहीं. वो है लेकिन आपको पसंद नहीं है. और अगर आप एंड्रॉइड यूज कर रहे हो तो आप बोले एप्पल फालतू है यार, वो बकवास है एप्पल यार, तो भेज भी नहीं सकते. सो मुंबई एंड पुणे शेयर एग्जैक्टली द सेम इक्वेशन. एनी महाराष्ट्रियन विल टेल यू कि दीज टू सिटीज इतना कमाल का लव हेट रिलेशनशिप है आपस में की तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. सो इतना ब्रिलियंट रिलेशनशिप है. तो वी हैड टू चूज दीज टू सिटीज बिकॉज there's so much that has happened, that happens and that will keep on happening about these two cities. You ask any Punekar and he'll say की आम्ही काम करायला मुंबईत जातो, पण आमचं पुणे. Is that correct? And every मुंबईकर will say की अरे पण काम करायला आमच्याचकडे येतं ना. सो बरं अनेक पुण्यातली मुलं आहेत ज्यांनी मुंबईच्या मुली केल्या आहेत अँड वाईस वर्सा. पण तरी त्यांच्यात पण मुंबई पुण्यावरनं एक वादविवाद होतोच की तुमचं ठीक आहे पण आमचं. आणि एक्झॅक्टली ऑल दॅट वी वर एबल टू get all that in the film organically, and I think that connected very well. ती जी लव्ह हेट रिलेशनशिप आहे आणि त्यामुळे ते कॅरेक्टर्स प्ले होतात. म्हणजे जेव्हा आणि त्यात परत एक इंटरेस्टिंग कास्टिंगची गिमिक अशी आहे. नाव दॅट वी आर वॉचिंग द फिल्म इन अ फेस्टिवल, आय वॉन्ट टू से इट, व्हेरी इंटरेस्टिंग कास्टिंग गिमिक दॅट सतीश डिड वॉज मुक्ता पुण्याची आहे आणि तिला मुंबईची मुलगी म्हणून कास्ट केली आहे. मी मुंबईचा आहे, मला पुण्याचा मुलगा म्हणून कास्ट केलंय. आणि आम्ही ही फिल्म लिनियर शूट केली, विच टेक्निकली इंक्रीजेस द प्रोडक्शन कॉस्ट. बिकॉज आप एक लोकेशन पे मान लो सीन नंबर 4 में आ रहे हो और वापस सीन नंबर 35 में उसी लोकेशन पे आ रहे हो. सो वी गॉन एंड शॉट एट दैट लोकेशन ट्वाइस.
बिकॉज द आइडिया ऑफ सतीश एंड ऑल ऑफ अस वॉज कि प्रोग्रेशन है, दोनों अनजान है एक दूसरे को, अनोळखी आहेत, एंड as the day progresses they get to know each other. So he wanted that dosti ka badna to come in the shoot also, Correct. because me and Mukta were also unknown to each other. I knew who Mukta is and Mukta knew who I was. We were not friends. So first day of the shoot आम्ही पण तेवढेच अनोळखी होतो जेवढे ते कॅरेक्टर्स अनोळखी होते. आणि शूट करता 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 जेव्हा आम्ही शेवटी आलो तेव्हा आमची पण तेवढीच घट्ट दोस्ती झाली होती जेवढी कॅरेक्टर्सची झाली होती. आणि त्यामुळे ते इतकं छान बॉडी लँग्वेज असो, फिजिकॅलिटी असो, टचेस असो, ते सगळं इतकं ऑर्गॅनिकली होतं फिल्ममध्ये. सो सो मी असं गमतीत म्हणतो की जगात 2च प्रकारची माणसं आहेत. एक ज्यांनी मुंबई पुणे मुंबई एकदा बघितलंय आणि एक ज्यांनी एकपेक्षा जास्त वेळा बघितलंय. मुंबई पुणे मुंबई बघितला नाही असा मराठी माणूस जगाच्या पाठीवर नाही. हॅव्हिंग सेड दॅट मी कमाल पुण्याच्या गमतीबद्दल तुला एक किस्सा सांगतो. आम्ही पुण्यात शूट करत होतो आणि बिकॉज द फिल्म इज 1 डे 1 कॉस्ट्यूम, आम्ही रोज त्याच कपड्यात शूटिंग करायचो. तर आम्ही एका लोकेशनवर शूट करत होतो. मोठा सिक्वेन्स होता. तर आम्ही 3 दिवस शूटिंग करत होतो. सकाळी जायचो, 7ची शिफ्ट असायची, 6:00-6:30ला पोहोचायचो. तर खूप लोकं मॉर्निंग वॉक करायचे. तर तिसऱ्या दिवशी सेम कपड्यात जायचो ना आम्ही. तर तिसऱ्या दिवशी एक काका आले माझ्याकडे, जोशी दामले-बिमले असतील असे. ते आले आणि ते म्हणले की जोशी इकडे या. म्हटलं हां काका. काय शूटिंग चाललंय का? म्हटलं हां काका. पिक्चर का? म्हटलं हो. वाह! 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 पैसे मिळतात का? म्हटलं हो काका मिळतात. का हो? मग कपडे तरी वेगळे घाला रोज. तेच कपडे घालून येता शूटिंग करता. हिरो आहात ना, लाज वाटते आम्हाला. दॅट्स पुणे. म्हणलं सॉरी काका उद्या वेगळे घालून येतो. असंख्य पाट्या आणि असंख्य कॉमेंट्री आणि असंख्य सार्काझम आहे त्या पाट्यांमध्ये. माझी आवडती जर का मला विचारशील आणि मी तुझी तुला आवडती विचारणार आहे. म्हणजे प्रेमात यश नाही, कामात रस नाही, जायचं होतं अमेरिकेला पण स्वारगेटवरून बस नाही. एखादी अशी पाटी जी ठळकपणे तुझ्या लक्षात आहे? मग पुणेरी पाटी? हो. झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको. आता आपण कॅरेक्टर्स बद्दल बोलूया. 2च कॅरेक्टर फिल्ममध्ये थ्रू आउट आणि तुमचे जे डायलॉग्स आहेत ते व्हेरी व्हेरी ऑर्गॅनिक. ॲब्सोल्युटली. म्हणजे असं वाटतं की आपण चालता चालता 2 लोकांची ओळख झाली आणि ॲज यू सेड इव्हॉल्व इज द वर्ड. द कॅरेक्टर्स इव्हॉल्व ॲज द स्टोरी इव्हॉल्व्स एज वेल. व्हॉट यू हॅव टू से अबाउट दीज 2 कॅरेक्टर्स? तुमचं अजिबात एकमेकांना काही ओळख नाही आणि मग फिल्म इव्हॉल्व झाली तशी कॅरेक्टर्स पण इव्हॉल्व झाले. टेल मी ऑफ द स्क्रीन कसं इव्होल्युशन होतंय? सो आय थिंक ऑफ द स्क्रीन गंमत अशी होती की ते कितीही ऑर्गॅनिक वाटलं तरी ते स्क्रिप्टेड आहे. ओके. सो अगेन द क्रेडिट फॉर दॅट गोज टू सतीश द डिरेक्टर आणि आमचा लेखक पार्ट 1चा पराग कुलकर्णी. सो सतीश कॉल्ड मी अँड मुक्ता ऑलमोस्ट अ year and a half बिफोर वी मेड द फिल्म. आणि तो म्हणला की माझ्या डोक्यात एक फिल्म आहे ज्याच्यात एक मुंबईची मुलगी आहे आणि एक पुण्याचा मुलगा आहे आणि त्यांची लव्ह स्टोरी आहे. आणि मला तू आणि मुक्ता दिसताय तर आपण भेटूया का? आणि आम्ही भेटलो, आम्ही वाचली फिल्म आणि फिल्म वाचली आणि वी रिअलाइज की इट्स ऑलमोस्ट लाइक वी आर सेइंग द लाईन्स. सो ऑर्गॅनिकली वी आस्क्ड हिम हाऊ कम इट्स ऑलमोस्ट लाइक आय एम टॉकिंग. He says, no, I've been watching you and Mukta for the last 2 years and I've written with the two of you in my mind. So when the director says that, no, what impact it has when he means it. And he clearly told us, ki, if you guys say no to this film, I will not make this film. Because I have written the lines thinking की स्वप्नील कसं बोलेल, मुक्ता कसं बोलेल. हे वाक्य मुक्ता ॲडजेक्टिव्ह आधी वापरेल का मग वापरेल. हाऊ विल शी फ्रेम द सेंटेन्स. त्यामुळे जर मुक्ता नाही म्हणली तर ही फिल्म होणार नाही. जर स्वप्नील नाही म्हणलं तर ही फिल्म होणार नाही. मी ठेवून देईन. जेव्हा तुम्ही हो म्हणाल तेव्हा करूया. पण मी तुम्हाला डोक्यात ठेवून हा सिनेमा लिहिलाय. त्यामुळे ते तुमच्यासारखा लिहिलाय. त्यामुळे तुम्हीच करायला पाहिजे. त्यामुळे ते आणि ऑब्व्हियसली आम्ही हो म्हटलं. पण त्यामुळे ती वाक्य इतकी आमची वाटतात. कारण ती स्वप्नील कसं बोलेल हेच डोक्यात ठेवून लिहिलेली वाक्य आहेत. मुक्ता कसं बोलेल हे डोक्यात ठेवून लिहिलेली वाक्य आहेत. त्यामुळे ते इतकं ऑर्गॅनिक वाटतं. ऑफकोर्स इम्प्रोव्हायझेशन लेव्हलला जे होतं ते होतंच. पण 95% ऑफ द फिल्म इज स्क्रिप्टेड. अजिबात इम्प्रोव्हायझेशन नाही. स्वप्नील कंटिन्युअसली बोलतोय कॉन्टिन्युटीबद्दल कारण लिनियर फिल्म आहे. पण मी म्हणेन फार रेअर फिल्म आहेत इंडियन फिल्मोग्राफीमध्ये. तर लिनियर फ्रँचाईजमधलं काय म्हणशील? आपल्याकडे धूमसारखी फिल्म आहे, फिल्म लाईक धूम, वेर यू हॅव अनदर फ्रँचाईज बट इट्स नॉट लिनियर. इट्स अ रेअर फिल्म वेर यू हॅव लिनियर फ्रँचाईज इन दॅट सेन्स. It is. It's extremely humbling again because
खूप भारी वाटतं की कमी आहेत असे फ्रँचायझ आणि त्यातला एक मुंबई पुणे मुंबई आणि डिफिकल्ट आहे असा फ्रँचायझ करणं. लिनियर फ्रँचायझ करणं डिफिकल्ट आहे. डेफिनेटली डिफिकल्ट आहे. कारण तुला आधीच्या गोष्टीतले सगळे धागेदोरे घेऊन पुढे जावं लागतं अँड इट्स नॉट ईझी. येस, एक्स्ट्रीमली प्राउड. मग त्याच्याबद्दल पण काही चॅलेंजेस होते? हो, होते. When Satish narrated the first part to us, Satish has narrated 5 films to us. So there's going to be 5 parts that he had in his head, and obviously we were hoping that the first part works so that we make the second. And we've ended up making 3 parts. The fourth one is already announced. We'll shoot it this year, and hopefully it'll release early next year. And fingers crossed that'll work, and then we'll make part 5. So he had the story in his head from the time they meet to the time they leave this world. That's how these two characters progress in his head. People are eager to watch the film. Yes, There they was are. a huge shout out. But of course, there are students as well. They're students of cinema. So all these stories help. What exactly happened behind the screen? कसं झालं, काय झालं? त्यामुळे सिनेमाच्या दृष्टीने हे असं डिस्कशन होणं जास्त गरजेचं आहे. हो, खूप आपल्याला मजेशीर आहे. एलिमेंट्स कळतात. मला वाटतं विवेक सर इकडे आहेत आणि अगेन इज अ वेटरन हिअर अँड मला असं वाटतं की प्रत्येक एनी क्रिएशन दॅट हॅपन्स नो there's अ स्टोरी बिहाइंड द स्टोरी अँड वन्स यू अंडरस्टँड हाऊ इट्स क्रिएटेड you will be able to appreciate the creation more is my personal opinion. Once you know the fun, the intricacies, the problems, the complications that happen while making or creating that particular creation, then you are able, त्याचं रसग्रहण जास्त चांगलं होतं असं मला वाटतं. The challenges and how did you manage to overcome those challenges? Of course, not many songs in the film. जनरली असं होतं की रोमॅन्टिक फिल्म असं असतं की मोह टाळत नाही की टाळला जाऊ शकत नाही की यू वॉन्ट मोर अँड मोर रोमॅन्टिक ट्रॅक्स. But in this film, you have only one, right? Only one song. Yeah. Tell us what is the story behind that? So no, we didn't because again, why two characters, not a gimmick? Because आमचा thought होता की you only need two people to fall in love, one boy and one girl. Now only two people, but you need two people to fall in love. So we are only two people in the film. You don't need songs and dances to fall in love because in the real world अपन थोड़ी रोज गाना वाना गाते हैं प्यार में. So we wanted to keep the film organic. So there's only one song because he writes poems in the film as a character. So he writes his own poems and she says मेरे को एक poem तो सुना, and he says I'll एक poem सुनाता हूँ about my ex-girlfriend, and that's how the song comes. So that's again an organic song where he's talking about his ex-girlfriend. I'll not reveal the fun part of it. Please watch the song. But so again, that's an organic song. That song again does not have the hero heroine dancing at all. And ex-girlfriend का चेहरा reveal नहीं होता है because she's not relevant to this love story. She's just in his thoughts. So we didn't show the girl in the film. One last question, of course, I'll ask you, but before I want to draw Sir in. Sir, Swapnil with Azaz, and he's discussing, he's dissecting, analyzing the cult classic that Mumbai Pune Mumbai is. What do you have to say about the performer and the film? I have one question. You said that you had started the first film with a lot of challenges and you didn't know how people would react. How easy or difficult were the sequels? And how easy was it? Very simple? Oh, way easy. Tough? Way easier because script तो हमारे पास थी. The money problem got solved. पहले पिक्चर में हमको लग रहा था पैसे कितने लगेंगे क्या लगेंगे फ्रूगल बजट पे मराठी फिल्म एनीवेज बड़े फ्रूगल बजट पे बनती है बट एंड आई टेक एक्सट्रीम प्राइड इन दैट आई मीन इट्स नॉट अ सिंपैथी लाइन एट ऑल. मुझे ऐसा लगता है कि फिल्म्स कभी फ्लॉप नहीं होती, फिल्म का बजट फ्लॉप होता है. अगर आपने पिक्चर सही बजट में बना ली तो कोई पिक्चर बुरी नहीं और कोई पिक्चर फ्लॉप नहीं होती. Is my personal business opinion. But so the sequels were way easier because the money flow problem got sorted, and then more and more people started backing us, and promotion started getting bigger, and obviously the audiences and Marathi cinema. Then Dunyadari happened, and Dunyadari changed the landscape of how commerce is getting handled in Marathi cinema. Again, extremely proud that it's my film. But the first Marathi film to cross the 20 crore benchmark, the 30 crore benchmark, and the 40 crore benchmark in Marathi. That आई थिंक दुनियादारी से मराठी फिल्मों के बॉक्स ऑफिस कलेक्शन की बात होना शुरू हुआ. उससे पहले कोई मराठी पिक्चर्स की बॉक्स ऑफिस कलेक्शन की बात नहीं करता था. दुनियादारी चेंज दैट एंड आई थिंक अगेन एक्सट्रीमली प्राउड दैट बिलोंग्स टू मी. तो बट तो सीक्वेंस वर वे इजियर सर इन टर्म्स ऑफ बिकॉज स्क्रिप्ट्स तो हमारे पास ऑलरेडी थी. वी डिडंट नो वेयर पीपल विल बी एबल टू बैक द फिल्म एंड देन दे बैक्ड इट एंड हाउ एंड वी मेकिंग पार्ट 4 नाउ. And that brings me back to the question that Damle Kaka asked. पैसे एवढे कमवले की एक अजून एक टी शर्ट तुला घेता आलं ना? हां, पैसे एवढे कमवले की मुंबई पुणे मुंबईचे 4 टी शर्ट होतील आता. Of course, my last question, Swapnil. I mean, the evolution in this particular film of the characters we have talked about.
your evolution as a performer is superb, and the trajectory that you will assume this year is going to be phenomenal. Would you like to shed some light on that? Life was way easier 5-10 years back when there were no NDAs and non-disclosure contracts and Vivek sir is smiling here. तो मैं आराम से बता देता कि मैं ये साल क्या कर रहा हूँ, लेकिन आजकल ना इतना डिफिकल्ट हो गया है. बट येस, मैं कोशिश कर रहा हूँ that this year I will move away from the kind of work that I've done in the last few years. I will try. I've already done that. I just can't talk about it right now. But I will work with two extremely prolific, extremely successful, extremely path-breaking filmmakers, and I will call them Indian filmmakers that I've already worked with, and those two films will release this year. They are both huge names in Marathi and Indian cinema. Am I allowed to say national award filmmakers? Both national award filmmakers, and hoping that both these films make the kind of noise that my films have so far not made. I'm more of a commerce guy. I'm not more of a award guy. I hope to change that this year. मला थोडंसं स्नेक पीक बघायला मिळालंय. थँक्यू वेक सर. मला स्नेक पीक बघायला मिळालं थोडंसं, म्हणजे खूप इंटरेस्टिंग. तू बघितलेस त्यामुळे थोडंसं गुलदस्त्यात ठेवूया आपण. गुलदस्त्यात ठेवूया आणि आय कॅनॉट वेट पण मी नक्की म्हणेन इट इज माइल्स अवे फ्रॉम व्हॉट वी हॅव सीन इवन इन फिल्म लाईक वाळवी. Yes, absolutely. It's miles away from even Valvi. Swapnil Joshi, thank you so much for joining us and talking about the film which is cult classic आणि वेगळीच लीगमध्ये आहे. जाता जाताना काय म्हणशील? एखादा डायलॉग जो तुझ्या नेहमीच राहिला या फिल्म मधला, तुझ्या मनात रेंगाळत राहिला, एखादी लाईन, एखादं काहीतरी हम करून आमच्यासाठी. नाही, बिफोर आय वाइंड अप मला सरांना थँक्यू म्हणायचं की सरांनी तेवढा पेशन्स ठेवला, तुमच्या गप्पा ऐकल्या. थँक्यू सर. आणि जाता जाता एवढंच म्हणेन की अपना हो तो चर्चा, नाही तो काय को फुकट का खर्च. अरे वा.